एकदा एका छोट्या गावात दोन जिवलग मित्र होते, रोहित आणि अमोल. लहानपणापासून ते दोघे एकत्रच वाढले. रोहित खूप शांत, समजूतदार आणि अभ्यासू होता, पण अमोल थोडा खोडकर स्वभावाचा होता. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे अमोलची ओळख काही चुकीच्या मित्रांशी झाली. त्या मित्रांना वाईट सवयी होत्या, सिगारेट, दारू आणि इतर व्यसनं. अमोल, तू ज्या लोकांसोबत राहतोयस ते योग्य नाहीत. आज मजा वाटते, पण पुढे ह्याचे खूप वाईट परिणाम होतील. तू हुशार आहेस, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, ही संगत सोड. अमोल थोडा वेळ शांत राहिला. अरे, तू खूप विचार करतोस. मला काही होणार नाही. मी सगळं कंट्रोलमध्ये ठेवेन. अरे अमोल, हे तुझ्यासाठी योग्य नाहीये. मला काहीही ऐकायचं नाहीये. मी दररोज व्यायाम करतो. मला आज ताप आलाय. माझं लक्ष लागत नाही. मला काहीच आठवत नाही. रोहित, मला माफ कर. मी खूप चुका केल्या. अमोल, शांत हो. आता तू बरा होशील. काळजी करू नकोस. तो म्हणाला, रोहित, तू मला आधीच सांगितलं होतंस, पण मी तुझं ऐकलं नाही. आज माझी ही अवस्था झाली आहे. जर मी तुझं ऐकलं असतं तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं. चूक झाली आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही. तू प्रयत्न केलास तर पुन्हा उभा राहू शकतोस. धन्यवाद मित्रा, मी प्रयत्न करेन. वाईट संगत माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. योग्य वेळी योग्य सल्ला ऐकणं आणि चांगल्या लोकांची संगत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. रामकृष्ण हरी.